कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी मध्ये 46, 45 आणि 46ला हद्दवाढीचा छोटासा प्रयत्न झाला. तिथनं त्याच्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका झाली, परंतु 1 इंचही महानगरपालिकेची हद्द वाढली नाही. अनेक वेळेला यापूर्वीचे आलेले मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा झाल्या, परंतु हद्दवाढ काही झाली नाही. कोल्हापूर शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नागरिकांनी कोल्हापूर शहराची हद्द वाढवतो म्हणून वारंवार मतदानावेळेला आश्वासन देणारं हे भाजप शिवसेनेचं सरकार यांच्यावर विश्वास ठेवला आणि लोकांनी सत्ता आणली. त्याचप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेत सुद्धा सत्ता आणली. तितकंच नव्हे तर जिल्हा परिषद सुद्धा भाजप शिवसेनेची सत्ता आणली. आणि आज बघायला गेलं तर या सर्वांनी कोल्हापूर जनतेची फसगत केलेली आहे, फसवणूक केलेली आहे. यामध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तर कहरच केला. अनेक वेळा त्यांनी आश्वासन दिले हद्दवाढ होणार म्हणून, परंतु बोलायचं एक, करायचं एक. नेमकं हे काय करतायत? कोल्हापूर शहराचा कोणताही विकास या पालकमंत्र्यांच्याकडनं झाला नाही. शहराचे आमदार राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबत सातत्यानं प्रयत्न करत असतात, ते आमच्या सोबत असतात, परंतु बाकीचे आमदार खासदार नेमकं करतायत काय? त्यामुळे पालकमंत्र्यांचा आज आम्ही जाहीररित्या त्यांचा राजीनामा मागतोय, किंबहुना त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि नवीन पालकमंत्री नेमून या शहराची हद्द वाढवावी ही आमची आज प्रमुख मागणी आहे.